तून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आज एनडीएच्या घटक पक्षांची बैठक। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतरची सत्ताधारी पक्षाची पहिलीच बैठक। फडणवीस शिंदेंसह अजित पवार सुद्धा सहभागी। ऑपरेशन सिंदूर नुसती लष्करी मोहीम नाही तर बदलत्या भारताचं चित्र आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मन की बातमध्ये प्रतिपादन। गडचिरोलीमधल्या नक्षलग्रस्त काटेझरीमध्ये नव्या बदलांच्या सुरुवातीचा सुद्धा केला उल्लेख। पहलगाम हल्ल्याच्या संबंधी भाजपच्या आणखी एका नेत्यानं तोडले अकलेचे तारे। महिलांमध्ये योद्ध्याची भावना नव्हती म्हणून 26 जणांचा बळी गेल्याचं वक्तव्य। राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा यांनी दाखवली असंवेदनशीलता। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामधील शिष्टमंडळ कतारमध्ये दाखल, तर द्रमुकच्या खासदार कनिमोळींचं शिष्टमंडळ मॉस्कोमध्ये पोहोचलं। भारतीय राजदूतांकडून शिष्टमंडळाचं स्वागत। धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार, छगन भुजबळ यांचं मोठं विधान। सरकार लाडक्या बहिणींमुळे नाही तर ओबीसींमुळे आल्याचाही दावा। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवलं तर भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण। हगवणे कुटुंबियांना हुंड्यामध्ये मिळालेलं आणखी साहित्य जप्त। एंडेव्हर कार, चांदीच्या भांड्यांचा समावेश। सुशील आणि शशांकचं पिस्तूल सुद्धा पोलिसांच्या ताब्यात। वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखवणारा निलेश चव्हाण सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा फरार। बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवरती आणखी एक गुन्हा दाखल। घरामधून लॅपटॉप सुद्धा जप्त। बीडमध्ये एकाच कुटुंबामधल्या 2 महिलांसह 3 जणांना सरपंचाकडून बेदम मारहाण। श्रमदानामध्ये भाग का घेतला नाही असं म्हणत केली मारहाण। सरपंच वैजनाथ तांदळेसह 7 जणांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा व्हिडिओसह आरोप। कराडला मिळतोय स्पेशल चहा, पांघरण्यासाठी ब्लँकेट आणि कारागृह कॅन्टीनमधून 25,000ची खरेदी। संभाजीनगरमधल्या उद्योजक लड्डांच्या घरावरच्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश। 5 जणांना अटक। 5.5 किलो सोन्यापैकी काही सोनं सुद्धा केलं हस्तगत। संभाजीनगरमध्ये भाबड्या वृद्ध महिलेचे 4 लाखांचे दागिने लुटले। तुमच्या मुलाचा मित्र असल्याचं सांगत विश्वास संपादन करून चोरट्यानं लुटलं। दागिने चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढण्याची शक्यता। ठाण्यामध्ये 21 वर्षाच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू, तर बंगळुरूमध्ये 84 वर्षीय वृद्ध दगावला। राज्यामध्ये विविध ठिकाणी आज मुसळधार पावसाचा इशारा। रायगडमध्ये ऑरेंज तर मुंबई आणि ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट जारी। उकाड्यापासून मोठा दिलासा। राजधानी नवी दिल्लीला तुफान पावसानं झोडपलं। रात्रभराच्या पावसानं सखल भागांमध्ये पाणीच पाणी। 49 विमानांचं लँडिंग इतरत्र वळवलं। राज्यभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी। वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्णय, तर अटल सेतू समृद्धी महामार्ग सुद्धा करमुक्त। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। रात्री 9:30 वाजता उपराजधानी नागपूरमध्ये दाखल होणार, तर उद्या नागपूरसह नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार।
मंत्रिमंडळाची घोषणा होत असताना वाट बघत बसलो, मात्र संधी मिळाली नाही. भुजबळ यांनी व्यक्त केली खंत. अजित पवारांशी अबोला धरला होता, असंही एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये उत्तर. डोनाल्ड ट्रम्प यांची ॲपलच्या नंतर आता सॅमसंगला धमकी. भारतामध्ये स्मार्टफोनचं उत्पादन केल्यास 25% टॅरिफ लावण्याचा इशारा. टॅरिफ स्ट्राईकचा फटका भारताला बसण्याची शक्यता.